जालन्यामध्ये धनगर समाज आक्रमक झालाय। जालना मंठा महामार्गावर रामनगर इथंच धनगर समाजाकडून रास्ता रोको केला गेलाय। एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यायची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। तुलाच आढावा घेतलाय प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी। पाहूयात काय म्हणतायत धनगर बांधव। धनगर आंदोलक दीपक बोराडे यांनी राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी राज्यभरातील धनगर समाजाला आज चक्का जाम आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं आणि त्या आवाहनानंतर जालना जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जे आहे धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। अंबड तालुक्यातील शिरनेर असेल, जामखेड असेल, मंठा चौफुले असेल आणि आता मी सध्या जिथं उभा आहे रामनगर या ठिकाणी जे आहे ते रस्ता रोको आंदोलन सुरू आहे। धनगर बांधवांनी बऱ्याच वेळापासून या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। खरं तर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी धनगर समाज जो आहे तो आता आक्रमक झालेला आहे। ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन होत आहेत। आपल्यासोबत काही धनगर बांधव आहेत। आतापर्यंत आम्ही संविधानिक शांत करत आहे। आजचा जो शांततेचा चक्का जाम मोर्चा आहे, पण उद्याची आमची मीटिंग ठरल्यानंतर आमचा धनगर समाजाचा या महाराष्ट्रभरात तांडव केल्याशिवाय राहणार नाही। जोपर्यंत आमची दखल घेत नाही तोपर्यंत हे जे समजा गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे, याला फक्त डचं रच करता येत नाही। यायला सकाळी पाठ सकाळी 5 ला बी समजा यायला म्हणजे समजा शपथ घेता येते, पण या धनगर समाजाला आरक्षण देता येत नाही। माझं म्हणजे धनगर म्हणून मी माझा हा सरकारचा म्हणजे समजा जाहीर निषेध करतो। फक्त GR काढायचं की र आणि ड एकच आहे, त्यामुळे धनगर आणि धनगड हे एक समजल्या जावं असा GR जर शासनाने काढला तर नक्कीच हा समाज संबंध हा एसटी मध्ये समावेश होऊ शकतो आणि संपूर्ण मराठा समाज हा या मागणीला पाठिंबा देत आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, रामनगर, जालना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।